नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक स्पेशल आणि खास विषय। कुठला आहे तो विषय? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। मग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नेमका आहे तरी काय? याच्यामध्ये पात्रतेच्या अटी कुठल्या, लागणारे कागदपत्रे कुठले आणि मिळणारा भत्ता किती आहे, या संदर्भात सविस्तर माहितीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला पुढेयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच्या ऑफिशियल वेबसाईटला मी भेट दिलेली आहे आणि त्याची लिंक तुम्हाला मी ऑलरेडी YouTube डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली। पण थांबा, गडबड करू नका, YouTube डिस्क्रिप्शन मध्ये जाण्याच्या अगोदर पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। सर्वप्रथम पहा, इथे आल्याच्या नंतर तुम्हाला स्कीम नावाचा एक ऑप्शन पाहायला मिळेल आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्याशी निगडित सगळ्या गोष्टी इथं मेन्शन आहे। आता बघा, या योजनेचा नेमका उद्देश आहे काय? तर इथं सांगितलं की टू एनहान्स कॅन्डिडेट एम्प्लॉयबिलिटी थ्रू प्रॅक्टिकल ट्रेनिंग विथ एंटरप्रेन्योर्स। म्हणजे काय? एखाद्या विद्यार्थ्याची एम्प्लॉयबिलिटी म्हणजे रोजगाराची उपलब्धता आहे ती आपण एका प्रॅक्टिकल ट्रेनिंग कुणासोबत, एंटरप्रेन्योर सोबत, जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासोबत ही एक व्यवसायाची त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते आणि त्याच्यासाठी 5,500 कोटीचा निधी उपलब्ध केला आहे। कशा थ्रू? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने थ्रू। मग याच्यामध्ये ही योजना कुणी राबवली? कमिशनरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप ऑफ महाराष्ट्र स्टेट यांना। आता याच्यामध्ये काही याचे फीचर काय ते पाहूया। आता बघा, याच्यासाठी त्यांना काय सांगितले? 12th पास, ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, इलिजिबल जॉब सीकर कॅन रजिस्टर ऑन cmykpy.mahaswam.gov.in। म्हणजे थोडक्यात काय की ते एक लिंक दिली, याच्यावरती जाऊन आपल्या ज्या पात्रतेनुसार, ज्याच्यामध्ये त्यांना पात्रता सांगितली 10वी 12वी, ITI, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, याच्यानुसार तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे। आता हे रजिस्ट्रेशन करायचे कसं, या संदर्भात ऑलरेडी मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता किंवा वरती आय बटन मध्ये सुद्धा तो व्हिडिओ आहे, लिंक आहे आणि त्याचबरोबर YouTube डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ती लिंक तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिली, तिथूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। पण तो व्हिडिओ पाहण्याच्या आधी राहिलेला व्हिडिओ पूर्ण पहा। आता याच्यामध्ये पहा, जे मेजर इंडस्ट्रीज, जे स्टार्टअप आहेत, गव्हर्नमेंट, सिव्हिल गव्हर्नमेंटच्या इस्टॅब्लिशमेंट आहेत, त्यांच्या वॅकन्सी या साईटवरती पोस्ट केल्या गेल्या आहेत आणि जवळपास 10 लाख ट्रेनिंग वॅकन्सी या साईटवरती पर वर्षाला प्रतिवर्षी मिळतात, उपलब्ध असतात। याच्यामध्ये एकूण जॉबचं जे ट्रेनिंग असतं हे असतं 6 महिन्याचं। याच्यामध्ये स्टायपेंड म्हणजे आपल्याला मिळणारा भत्ता वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केला। आता तो कुठला पाहूया। याच्यामध्ये पहा, candidate will receive monthly stipend as per their educational qualification in the form of DBT, direct benefit transfer. Following tables explain this stipend। म्हणजे काय? तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ज्या गोष्टीसाठी पात्र आहात त्यानुसार तुम्हाला भत्ता मिळणार आहे। तो कसा मिळणार आहे? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा DBT असं आपण म्हणतो त्या पद्धतीने। याच्यामध्ये त्यांना 3 स्लॉट बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये एखाद्याचं शिक्षण जर 12वी पास असेल तर त्यासाठी 6,000 रुपयाचा भत्ता, तसंच ITI किंवा डिप्लोमासाठी 8,000, तर डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 10,000चा भत्ता त्यांना मान्य केलेला आहे, मंजूर केलेला आहे। आता याच्यामध्ये पात्रता काय? पात्रता पहा, ज्या पात्रतेमध्ये 2 पात्रता दिल्यात, एकाला म्हणतात एखाद्या विद्यार्थ्याची की ज्याला जॉब करायचा त्याची आणि जॉब देणाऱ्याची पात्रता। आता पहा, जॉब करणाऱ्या व्यक्तीसाठीची पात्रता काय की त्याचं वय 18 ते 35 असणं गरजेचं आहे, त्याचं कमीत कमी शिक्षण 12वी पास, ITI पास, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन यापैकी कुठलं तरी एक असणं गरजेचं आहे। तो व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्यानं ही जी वेबसाईट दिलेली आहे महास्वयंची, याच्यावरती जॉब सीकर म्हणजे नोकरी हवी असणारा व्यक्ती म्हणून रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या संस्थेला याच्यामध्ये आपली वॅकन्सी जर पोस्ट करायची असेल तर त्यांच्यासाठी काय गाईडलाईन्स आहेत की त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम असणं गरजेचं आहे, त्यांना या साईटवरती येऊन रजिस्ट्रेशन करायचंय, त्यांचं जे संस्था किंवा त्यांचा व्यवसाय 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून महाराष्ट्रात चालू असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्यांचं EPF, SCS, GST, DPIT आणि उद्योग आधार हे सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे। आता
याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर मग काय करणार आहे तुम्ही, त्यासाठी एक कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला यांना ऑफिशियली प्रोव्हाइड केला. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बरोबर. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असतील ज्याचं समाधान होत नसेल ते मला तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.